जोधपूरजवळ एक गाव होतं. त्या गावात दोन कुत्री राहत होती. दोघेही जवळचे मित्र होते. एकत्र राहायचे आणि झोपायचे. त्यातला एक कुत्रा काळा होता म्हणून त्याचे नाव काळू. दुसरा कुत्रा लाल होता म्हणून त्याचे नाव लालू पडले. एके दिवशी दोन्ही कुत्र्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला, पण त्यांना मार्ग माहीत नव्हता. दोघांनीही प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्ग स्वतःच उद्यास येई. एके दिवशी दोघेही एकत्र तीर्थयात्रेला गेले. चालत चालत रात्र झाली. दोघेही झाडाखाली झोपले. थकल्यामुळे त्याला झोप लागली. सकाळ झाल्यावर आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. गावाजवळ पोहोचल्यावर होतो. त्याला भूक लागली. तिथे त्याला काही उंदीर दिसले. लालूंची शेपूट उभी राहिली. तो काळूला म्हणाला, का गंडकजी, तुम्ही ऑर्डर दिलीत तर मी या 2-4 उंदरांसाठी चटणी करून देईन. कालूने मान हलवली आणि म्हणाला, नाही भाऊ लालूजी, आपण तीर्थयात्रेला निघालो आहोत आणि तीर्थयात्रेत कोणाची हत्या करणे हे पाप आहे. तर तुम्ही दुसरा उपाय शोधा ज्यामध्ये कोणताही जीव मारला जाणार नाही आणि आम्हाला मांसही खावे लागणार नाही. दोन्ही कुत्री एका चौकात थांबली. तिथे एक मंदिर होते. काही वेळ वाट पाहिल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या दिशेने जायचे ठरवले. ज्याला मिळेल तो खाईल. जर आपण एकत्र गेलो तर दोघांपैकी कोणीही समाधानी होणार नाही. दोन्ही कुत्रे वेगवेगळ्या दिशेने चालू लागले. निघण्याआधी त्यांनी ठरवलं की परत या ठिकाणी भेटायचं. लालू कुत्रा चालत चालत एका गावात पोहोचला. गावात एक ब्राह्मण राहत होता. पूजा करून ते जेवण करणार होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी थाळी तयार केली होती. ब्राह्मणाने नुकतेच जेवण दिले. तेव्हा लालू कुत्र्याने पटकन ताटात तोंड घातले आणि एक पुरी उचलली आणि पळून गेला. ब्राह्मण म्हणाला, हरे राम. हरे राम म्हणाला आणि हात धुवून उठला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, गरीब गंडकजींनाही भूक लागली आहे. म्हणून तू हे ताट फक्त त्यालाच खाऊ दे. ब्राह्मणाची बायको रागाने म्हणाली, काय म्हणतोस? हे ताट या गंडकजींना. त्यात किती स्वादिष्ट पदार्थ आहेत ते तुम्हीच सांगा. खीर, पुरी, 2 प्रकारच्या भाज्या, लोणचे, धी. ब्राह्मण दयाळूपणे म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्यालाही भूक लागलीच पाहिजे. तू फक्त ही प्लेट त्याला दे. त्याच्या नशिबात हे लिहिले आहे असे समजा. यानंतर ब्राह्मणाने लालूंना कुत्र्याला पोटभर जेवण दिले. लालूंनी त्यांना खूप आशीर्वाद दिले. दुसरीकडे काळू कुत्रा एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचला. शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. त्याची पत्नी ताट घेऊन गेली होती. ताटात बाजरीच्या रोट्या आणि संगरी साग होते. शेतातील काम उरकून तो ताट उघडून जेवायला तयार होणार होता, तेवढ्यात कालूने ताडकन जेवणात तोंड घातलं. भाकरीचा छोटा तुकडा तोडला आणि पळून गेला. शेतकरी प्रचंड संतापला. त्याचे डोळे अंगारासारखे लाल झाले. भावे झाले. त्याने काठी उगारली. शिवीगाळ करत असताना त्याने काठीने असा जोरदार प्रहार केला की कुत्र्याची पाठ मोडली. तो वेदनेने ओरडू लागला. पाठ मोडल्याने त्याला धावता येत नव्हते. दरम्यान आणखी 2-4 काठ्या त्याच्या कमरेवर पडल्या. कुत्रा अर्धा मेला. चौकाचौकात खाऊन पिऊन लालू आनंदात पडलेला होता. डोळे विस्फारून तो आपल्या सोबत्याची वाट पाहत होता. त्याचा साथीदार कुठेच दिसत नव्हता. असहाय्य आणि दुःखी वाटून तो चौरस्त्यावर बसला. काही वेळाने त्याला काळू दिसला. तो उडी मारून त्याच्याकडे धावला. तिची पाठ मोडलेली पाहून त्याला खूप वाईट वाटले. विचारू लागला, भाऊ, तुझ्याशी असे कोणी केले? क्रूर पापी कोण आहे, ज्याने फक्त भाकरीसाठी तुझी पाठ मोडली? काळूचे डोळे भरून आले. वेदनेने आक्रोश करत त्यांनी संपूर्ण कथा सांगितली. कथा सांगितल्यावर तो रागावला आणि दुःखी झाला.
आणि म्हणाला, मी नक्कीच त्याचा बदला घेईन. मी त्या शेतक्याला सांगेन की त्याचीच कंबर कशी मोडते. लालूही कृतज्ञ झाले आणि म्हणाले, मलाही त्या ब्राह्मणाचे ऋण फेडायचे आहे. त्याने माझ्यावर किती दया दाखवली आहे. मी त्याला प्रत्येक छिद्राने आशीर्वाद देतो. असे बोलत असतानाच शेवटी दोन्ही कुत्र्यांनी ठरवले की आपण आपला प्राण सोडावा आणि आपला जीव दिल्यावर आपल्या घरी जन्म घ्यावा. योगायोगाने शेतकरी किंवा ब्राह्मण या दोघांनाही पुत्र नव्हता. दोन्ही कुत्र्यांनी मंदिरासमोर प्राणांची आहुती दिली आणि दोघांचाही एकाच क्षणी मृत्यू झाला. काळूचा जन्म एका शेतक्याच्या घरात झाला. शेतकरी खूप खुश झाला, पण त्याचा आनंद दुसऱ्याच क्षणी मावळला. घरात हा मुलगा जन्माला येताच त्याचा बैल मेला. बायकोला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या पहिल्या वाढदिवशी जनावरांनी शेतक्याची हिरवीगार शेतं खाऊन टाकली. दुसरीकडे ब्राह्मणालाही मुलगा झाला. पुत्र जन्माला येताच राजदरबारात ब्राह्मणाचा दर्जा उंचावला. ब्राह्मणाने राजाला युद्धातील विजयाबद्दल सांगितले. राजाने युद्ध जिंकले. यावर प्रसन्न होऊन राजाने ब्राह्मणाची राजपंडित म्हणून नियुक्ती केली. त्याला एक राजवाडा आणि अफाट संपत्ती दिली. ब्राह्मणाचा मुलगा मोठा झाला. असो, तोही वडिलांसारखा तेजस्वी निघाला. त्यांनी लहान वयातच सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वादविवादात तो मोठमोठ्या विद्वानांचा पराभव करत असे. त्यामुळे ब्राह्मणाचे कार्य वाढले. शेतक्याचा मुलगा निंदक निघाला. प्रत्येक मुद्द्यावर तो वडिलांना शिव्या द्यायचा. शिवीगाळ करत असे. उरलेले पैसे तो जुगार खेळून वाया घालवू लागला. शेतकरी खूप दुःखी झाला. शेवटी ह्यात सुधारणा करण्यासाठी काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असे त्याला वाटले. असा विचार करत तो एका हुशार व्यक्तीजवळ गेला. त्यांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. शहाणा म्हणाला, तू तिच्याशी लग्न कर. लग्नाचा कायदा चांगल्या गोष्टींनाही सरळ करतो. शेतक्याने लगेच आपल्या मुलाचे लग्न करण्याचा विचार केला. त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. ब्राह्मणानेही आपल्या मुलाशी लग्न करण्याचा विचार केला. त्याचे लग्न एका सुकन्याशी झाले. त्यांच्या मुलाची पत्नीही सुशिक्षित होती. येताच त्याने घराला स्वर्गात रूपांतरित केले. शेतक्याने त्याच्या मुलाचे लग्नही लावून दिले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाचे अचानक निधन झाले. त्यांच्या मुलाच्या सुनेने येऊन सांगितल्यावर तो बेशुद्ध झाला. शुद्धीवर येताच तो रडायला लागला. भिंतीवर डोकं आपटून ओरडू लागला, अरे मुला, तो माझी पाठ मोडून निघून गेला.